आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। पातळीवरचं विद्यार्थ्यांचं एक मोर्चा होता। जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आली होती त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा विरोध करण्यासाठी तो त्या मोर्चामध्ये सहभागी झाला होता। त्याचबरोबर त्याने जेव्हा जानेवारी महिन्यामध्ये राम मंदिराचा जो प्रश्न आला त्या राम मंदिराच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जसं आपल्यामध्ये आज आनंद पटवर्धन आहेत, त्यांची फिल्म आहे राम के नाम, ही फिल्म बघितली पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या फेसबुकवर त्याने लोकांना विद्यार्थ्यांना विनंती केली होती। तर त्याला घेऊन तिथल्या व्यवस्थापनाने तू पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी करतो म्हणून त्याच्यावर ज्या पद्धतीने कारवाई केली त्याचं उत्तर त्याने देण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशासन त्या ठिकाणचं जे आहे ते ज्या पद्धतीने वागलेलं आहे त्याला निलंबित करण्यात आलं आणि त्या निलंबनाच्या विरोधामध्ये तो हायकोर्टामध्ये गेला। हायकोर्टामध्ये सगळी प्रोसिडिंग चालू झाली, परंतु हायकोर्टाच्या ज्या बेंचने ज्या पद्धतीने निकाल दिलेला आहे तो त्याच्या विरोधात दिलेला आहे। परंतु तो एक विद्यार्थी आहे, स्कॉलर आहे, संशोधक विद्यार्थी आहे। अशा विद्यार्थ्याच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं जर प्रशासन धोरण घेत असेल तर एक सिव्हिल सोसायटी म्हणून आणि या मुंबई शहरामधले नागरिक म्हणून आम्हाला पण आमचं हक्क आणि अधिकार कळतात, आम्हाला पण घटना कळते आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मुंबईमधल्या सर्व विद्यार्थी संघटना, सगळ्या युवक संघटना, महिला संघटना, त्याचबरोबर कामगार संघटना आणि त्याचबरोबर सिव्हिल सोसायटीच्या सर्व संघटना यांना एकत्र केलं आणि गेल्या 22 तारखेला आम्ही तिकडे चेंबूरला आदर्श विद्यालयामध्ये बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये निर्णय घेतला की आम्ही जे आहे ते TICच्या त्या व्यवस्थानाच्या समोर आम्ही त्या ठिकाणी निदर्शनं करू या संपूर्ण घटनेच्या विरोधात। आणि अशा पद्धतीने आम्ही जे आहे ते त्या ठिकाणी निदर्शन करण्याचं काम केलं। 26 तारखेला आपण सगळे समाज माध्यमामध्ये आणि वर्तमानपत्रामध्ये बातम्या बघितल्या असतील की संपूर्ण प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने दडपशाही करण्याचं काम केलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की गेल्या 2014 पासून ते आतापर्यंत गेल्या या 3 टर्म मध्ये भारतीय जनता पार्टीच्या आणि RSSच्या या संपूर्ण याच्यामध्ये आज मग ते JNU असेल, जामिया मिलिया असेल, अलाहाबाद युनिव्हर्सिटी असेल, त्या ठिकाणी आज हे सगळे संघाची लोक त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेली आहेत। आणि जर विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रश्नावर आवाज जर उचलण्याचा प्रयत्न केला किंवा राजकीय मत मांडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कुठल्याही प्रकारची मोकळीक नाही आणि अशा पद्धतीने त्यांच्यावर दबाव हा निर्माण केला जातोय। या स्वतंत्र देशामध्ये जर अशा पद्धतीचं होत असेल तर हे खपून घेतलं जाणार नाही आणि याच्या विरोधात आपल्याला एक देशामध्ये जनचळवळ उभी करणं देखील फार महत्वाचं आहे। आवाज दाबला तो आवाज दाबण्याचं काम जेव्हा महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये होताना आपण जर पाहिलं तर पुणे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर आमच्यावरती जो काही हल्ला झाला त्याच्यानंतर लगेच काही दिवसांनी जे काही ललित कला केंद्र आहे ते फोडलं गेलं। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती केसेस केला गेला। असे वेगवेगळे जे काही महाराष्ट्रभरातली जी काही प्रकरणं आहेत ना त्याचा एक दूरगामी परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावरती एक भीतीचं वातावरण पसरवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये झाल्याचं आपण पाहतोय। त्याचे आपण जर त्याची पार्श्वभूमी काढली की या सगळ्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज उठवणारे जे काही विद्यार्थी आहेत ते कोणत्या घटकातले विद्यार्थी आहेत, कोणतं त्यांची कौटुंबिक किंवा सामाजिक पार्श्वभूमी त्यांची काय आहे हे जर आपण बारकाव्याने जर पाहिलं तर त्याचं अत्यंत ठळक असं उदाहरण म्हणजे रामदास आहे किंवा माझ्यासारखे विद्यार्थी असे अनेक विद्यार्थी आहेत की दलित, आदिवासी, OBC घटकातून येणारे किंवा गरीब कुटुंबातून येणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना खास करून टार्गेट केलं जातंय आणि त्या विद्यार्थ्यांना टार्गेट करणं सोपं आहे, आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही। मला वाटतं की ती धार अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांवरती किंवा विद्यार्थी नेत्यांवरती हे जे काही बडगा उगारला जातोय त्याची धार मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि मला वाटतंय की आपण त्या विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहणं
नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, बुद्धिजीवींनी या अशा स्वरूपाच्या विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थी नेत्यांच्या सोबत उभं राहण्याची मला वाटतं ही वेळ आहे. रामदास हा माझ्यासोबतच विद्यार्थी संघटनेमध्ये SFI मध्ये काम करतो. तो जेव्हा त्याच्यावरती कारवाई केली गेली तेव्हा त्याचा ऍक्सिडेंट, पाय त्याचा फ्रॅक्चर झाला, त्याचा ऍक्सिडेंट झालेला होता आणि त्याच्यावरती निलंबनाची कारवाई केली. मागच्या 1-1.5 वर्षापासून रामदासचं जी काही भावनिकता, मानसिक स्थिती जी आहे, त्याची शारीरिक स्थिती जी आहे खूप जवळून पाहिलेली आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं तो हार मानलेली नाही, ज्या पद्धतीनं तो स्वतः उभा राहतोय, लढण्याची जिद्द तो दाखवतोय आणि हे जे काही बसलेले सगळे मंडळी आहेत ते देखील त्याच्या सोबत ज्या पद्धतीने उभं राहतात, मला वाटते की विद्यार्थी आंदोलनाला हे खरंच खऱ्या अर्थानं एक बळ देणारी गोष्ट आहे. दुसरा एक मला शेवटचा मुद्दा एक सांगायचा आहे आपल्याला, की लक्षात घ्या की हे जे काही जजमेंट आलेले त्या जजमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही फेलोशिप जर घेत असाल, जर काही सरकारच्या लाभाच्या ज्या काही योजना आहेत त्याचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही बीजेपी सरकारच्या विरोधामध्ये बोलू शकत नाही. मला वाटते की ही सगळ्यात भिकारी गोष्ट आहे. जर हे जजमेंट असं जर सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं आणि त्याचा जर दाखला जर येणाऱ्या पुढच्या जजमेंट मध्ये जर घेतला गेला तर आमच्यासारखे जे काही विद्यार्थी आहेत, जे काही स्कॉलरशिप घेतात, फेलोशिप घेतात किंवा इतर जे काही लाभ घेतात शासनाचे, त्या लाभ घेणारे 50% पेक्षा जास्त जे काही विद्यार्थी आहेत ते तर सरकारच्या विरोधामध्ये बोलणारच नाहीये. मग असे कितीतरी खटले, जसं रामदास वरती खटला चालतोय आता, असे कितीतरी खटले चालले जातील आणि असे कितीतरी आमची निलंबनं होतील. मला वाटते की याच्या विरोधामध्ये SFI निश्चितच आज रामदासच्या सोबत उभी आहे आणि भविष्यामध्ये असे किती ज्या काही घटना घडतील त्या सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत SFI असेल हा विश्वास या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने मी व्यक्त करतो. धन्यवाद. या देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे. संविधान गुंडाळून जे लोक कुणी त्यांच्या विरुद्ध भर काढतील, म्हणजे एखादा साधा कॉमेडियन जरी काही बोलला त्यांनी जाऊन डायरेक्ट कायदा कानून अमुक तमुक दुसऱ्या बाजूला ठेवून दगड धुंडे हातात हत्यारं घेऊन झुंडीच्या स्वरूपामध्ये हे लोक जाऊन कारवाई करतायत. हे अनागोंदी कारभार सुरू झालेला आहे, अनार्थिक कारभार सुरू झालेला आहे. अनार्थिक म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की कायद्याचं राज्य म्हणजे काय यांनी ठेवलं नाही. जे लोक कुणी संघाच्या विरोधात बोलतील, बीजेपीच्या विरोधात बोलतील त्यांना धरून ठोका. हा ठोकशाहीचा धंदा या महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकरांचं नाव घेऊन चालू आहे. जिथे जागतिक उदाहरणं इथे आपल्याला रामदास नाही, फक्त आमच्यासारखी जी शाहीर आहे त्यांनाही उद्या मोठा प्रॉब्लेम आहे. आनंद तेलतुंबडे आणि आनंद पटवर्धन हे 2 मोठे माणसं आहेत आज भारतामधली. यांनी काय सहन केले हे मी जवळून बघितलं, अतिशय जवळून बघितलं मी. तर हे वैचारिक युद्ध हे एका राज्य व्यवस्थेनं त्याच्या सगळ्या अवयवांमध्ये हे सगळे स्लीपर सेल्स तुम्हाला दिसतील. ते फक्त कोर्टामध्ये नाही बसलेले आहेत. शिक्षण व्यवस्थेपासून संस्कृतीच्या प्रत्येक क्षेत्रात राजकीय तर उघडच आहे. तर या गोष्टी आता अधिक होतील. म्हणजे एक साधा कॉमेडियन सहन होत नाही, तो कोणतर पोरगा आहे कामरा नावाचा, तर कुणाल त्याला त्याच्या तिकडे जाऊन ते हे फोडलं, त्याचा स्टुडिओ फोडला. उद्या हे घरात घुसायला कधी करणार नाही. आणि उत्तर भारतामध्ये हे घरात घुसाघुसी चालू आहे. कोण काय बोलला त्याचं बुलडोजर लावून घर तोडा, या पद्धतीचं कारस्थान चालू आहे. आपण एका फाशिझमच्या काळामध्ये अनुलाव. रामदास मुलगा आहे, विद्यार्थी आहे, त्यांनी हा मोठा काही गुन्हा केलेला नाही, ते सत्य बोलणं गेलेलं नाही. आणि हे सत्य बोलणं एका विद्यार्थी म्हणून त्याचा गौरव केला पाहिजे. परंतु त्याला अशा प्रकारे निलंबन करून त्याला त्याच्या
मूळ हक्कापासून मूलभूत हक्कापासून शिक्षण घेणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे आणि सरकारचं ते काम आहे की त्याला काय स्कॉलरशिप असेल किंवा काय 4 पैशाची काय असेल मदत तर ती करणं हे सरकारचं, कारण हे बाबासाहेबांनी वेलफेअर स्टेट म्हणून उभं केलेलं आहे. हे बाबासाहेबांचं राज्य आहे, बाबासाहेबांनी उभं केलेलं राज्य आहे. ते बाबासाहेबांचं राज्य काढून या ठिकाणी मनुष्य राज्य निर्माण करायचं काम चाललेलं आहे आणि म्हणून आम्ही ही सगळी बाबासाहेबांची लेकरं आहोत. आम्ही बाबासाहेबांची लेकरं शेवटचा रक्ताचा थेंब आमच्या शरीरात असेपर्यंत बाबासाहेबांनी उभं केलेलं हे जे वेलफेअर स्टेट आहे, सिव्हिक असेल काही असेल, पण मिनिमम जे स्वातंत्र्य आहे ते जर काढून घेत असतील ती बाबासाहेबांची जनता ती गप्प राहणार नाही. या दुर्मिळ सरकारने राहू नये. अजून ही जी तळातली जी जनता आहे ना तिच्यापर्यंत हे पोहोचलेलं नाही. हे पोहोचलं तर खऱ्या अर्थानं कोण जिवंत आहे हे दाखवता येईल. जय भीम. आज हमारे देश में बहुत सारे कोर्ट के निर्णय आए हैं जो हमें चौंका देते हैं. एक तो आया था बाबरी मस्जिद वाला जजमेंट जिसमें कहा गया कि यहाँ पे गुनाह हुआ है मगर हमें नहीं पता ये किसने गुनाह किया है. बाबरी मस्जिद तोड़ने वाला गुनाह तो हुआ है मगर किसने किया हम नहीं जानते. जबकि जिसने किया वो तो खुद बोल रहे कि हमने किया, मगर कभी उनको जेल में डालने की या सजा देने की उनके पास हिम्मत नहीं थी या इच्छा नहीं थी. फिर उन्होंने कहा कि ठीक है ये बाबरी का जो केस हुआ है ये होना ऐसा प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट जिसको कहते हैं, ये प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट में कहा गया था कि आज़ादी के बाद जो जहां है वो वहां रहेगा, यानी जिसकी प्रॉपर्टी है उसकी प्रॉपर्टी रहेगी. मगर एक एक्सेप्शन किया इस जजमेंट में कि ये बाबरी जजमेंट अलग है, इसके लिए हमको करने दीजिए, बाद में हम और कहीं उसको खुदाई नहीं करने देंगे कि ये भी मंदिर था, इसके नीचे भी मंदिर था, ताजमहल के नीचे भी मंदिर था. मगर उसके कुछ ही दिन बाद उन्होंने ज्ञान व्यापी का शुरू कर दिया. हजारों जहाँ पे भी मस्जिद है या मुस्लिम की जगह है वहाँ पे उनको उनका कहना है कि ये हमारी जगह है. तो ऐसे जजमेंट हमारे देश में हो रहे हैं, इसलिए हमें आश्चर्य नहीं लगना चाहिए. मगर ये जजमेंट जो रामदास के बारे में हुआ है इसको देखिए आश्चर्य फिर से हुआ, क्योंकि इस बच्चे ने किया क्या जो आप उसको निलंबित कर रहे हैं, उसको अपनी पढ़ाई से दूर कर रहे हैं. इसके पहले भी ऐसे हुआ है, ये जैसे दिल्ली में उमर खालिद के साथ हुआ है, कितने लोगों के साथ हुआ है जो संविधान की रक्षा की बात कर रहे थे वो आज 4.5 साल जेल में सड़ रहा है. उमर खालिद और उसके साथी कई सारे, उनमें एक चीज कॉमन है कि सबका नाम मुस्लिम है, सब मुस्लिम है. रामदास मुस्लिम नहीं है मगर उसका एक और गुनाह है क्योंकि आरएसएस ने पहले ही डिक्लेयर कर दिया था कि उनके 3 शत्रु हैं. एक है मुसलमान, एक है क्रिश्चियन और तीसरा है कम्युनिस्ट. तो रामदास तीसरी कैटेगरी में आता है, यानी एक विद्यार्थी है, संगठन में काम करता है, वो एक उसका गुनाह है. और दूसरा गुनाह मेरे से कुछ रिश्ता है उसका, क्योंकि वो उसने ये कहा लोगों को कि राम के नाम सिनेमा आपको देखनी चाहिए. इतना ट्वीट किया था, मेरे ख्याल से इतना ही गुनाह है कि उसने ट्वीट, ये नहीं कि उसने फिल्म दिखाई. पहली चीज मैं आपको बताना चाहता हूँ कि इस फिल्म को दिखाना गुनाह नहीं है, क्योंकि इसके लिए हम कोर्ट में गए हैं, जा चुके हैं. इसमें हम यानी ये फिल्म 1990 में बनाई गई, 1900 यानी बाबरी मस्जिद गिरने के पहले फिल्म कंप्लीट हो गई थी. उसको सेंसर सर्टिफिकेट भी मिल गया था लड़ने के बाद, और उसके बाद सेंसर सर्टिफिकेट उन्होंने यू सर्टिफिकेट दिया, यूनिवर्सल, यानी कोई भी देख सकता है, बच्चा भी देख सकता है. और कानून कहता है कि अगर इस फिल्म को दिखाया जाए और
कोई आके उस फिल्म को रोकने की अगर किसी ने कोशिश की तो वो गुनहगार है। यानी पुलिस का काम है कि जो लोग फिल्म दिखा रहे हैं उनको बचाइए और जो लोग फिल्म के ऊपर अटैक कर रहे हैं उनको पकड़िए। तो एक्चुअली ये होना चाहिए कि टिस के लोगों को पकड़ना चाहिए कि उन्होंने फिल्म दिखाने नहीं दिया, मगर ये रामदास को पकड़ना है कि आपने फिल्म देखने के लिए कहा लोगों को। इस फिल्म को राष्ट्रीय पुरस्कार मिला है, इस फिल्म को बाद में हम लड़के दूरदर्शन पर दिखाई गई है फिल्म। यानी कोई किसी भी पहलू से आप इस फिल्म को आप एक कोई क्या कहते हैं, उनका क्या कहना है, सेडिशन, ऐसा कुछ नहीं है फिल्म में। फिल्म संविधान की रक्षा करता है। फिल्म में जो संविधान के वैल्यूज हैं वही फिल्म के वैल्यूज हैं। और रामदास ने जो लोगों को कहा कि आप फिल्म देखिए, उसमें कोई गुनाह नहीं था। जो लोग कहते हैं कि मत देखिए वो गुनहगार हैं। अगर आज जो माहौल है पूरी दुनिया में, सिर्फ हमारे देश में नहीं, आप अमेरिका को देख लीजिए, जिस तरह से स्टूडेंट्स के ऊपर अत्याचार हो रहा है ट्रम्प के ज़माने में। ट्रम्प के ज़माने में आज यानी आज स्टूडेंट्स को जो पैलेस्टीन का समर्थन कर रहे हैं उन स्टूडेंट्स को बाहर, देश के बाहर कर रहे हैं। उनमें से एक भारतीय भी एक लड़की थी जिसको कनाडा भागना पड़ा। तो इस तरह के स्टूडेंट्स पे अत्याचार हो रहा है, ये एक फाशिज्म का लक्षण है जो अमेरिका में दिखाई दे रहा है, जो हमारे देश में भी दिखाई दे रहा है। हुकुमशाही अशा उंबरठ्या वर्गामध्ये रामदास हा त्याचा शिक्षण क्षेत्राला बळी आहे आणि त्याने शिक्षण क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना बघितलं असेल, JNU असेल, जसं कन्याकुमारी कॉलेजचं असेल, त्यावेळेला हैदराबाद युनिव्हर्सिटी असेल, विद्यापीठात शिक्षण घेतलेले आहेत। आणि ह्या देशामध्ये हे सरकार खरं म्हणजे खूप घाबरलेलं सरकार, कुठल्याही मुद्द्यावर ठोस मुद्द्यावर आलेलं नाही, संभ्रमावस्था आणि अफवा पसरवून आणि लोकांना संभ्रमात ठेवून गुमराह करून एक गुंडी देऊन धर्माची तुमच्या धर्माच्या विरोधात नाही, धर्मांतराची भूमी देऊन ही सरकार जे टिकलेली आहे त्यानुसार जे त्याचं चाणक्य करणारं जे आहेत RSS, जे कधी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हतं, त्यांना स्वातंत्र्य दिन कधी मान्य नव्हता, राष्ट्रध्वज कधी मान्य नव्हता, ते दुसरं स्वातंत्र्य 14 सालापासून आलं असं करतं। अशा एका संविधानिक सरकारचं हे कृत्य आणि त्यांना जे संविधानाने चाललेलं ते संबंध उघडून टाकायचे। आता परवा अफजल खानाच्या कर्मीचा मुद्दा निघाला, आता 30 वर्ष 2023 शतकापूर्वी तो मुद्दा आला आणि हे सगळं त्यांच्याच हातात आलं। सरकार तिथे पण आहे, केंद्रात हे उघडून टाका, म्हणजे ब्रिटिशांनी किंवा मुघलांनी ज्या ज्या सुधारणा केलेल्या आहेत, सुधारणा होण्यापेक्षा जे जे उघड केलेले आहेत ते सगळं उघडून टाका। ब्रिटिशांनी रेल्वे सुरू केली ते पण उघडून टाका, नॉट वेटिंग सध्याचा कायदा आणला होता तो उघडून टाका, मेकॉलेनी धोरण आणलं होतं शैक्षणिक, ते सगळं उघडून टाका ना। मला रोखलं कोणी, काय ना रोखून टाका। परंतु लोकांमध्ये फक्त अफवा पसरवायच्या धर्माच्या नावावर, आणि जे सगळेच धर्मांत आहेत असं नाही, याच्यात आम्ही नेहमी कम्युनल आणि रिलिजियस असा फरक करतो। कुठच्याही आणि संविधानाने कुठच्याही धर्माला विरोध केलेला नाही, धर्म उपासना स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा निर्णय चाललेला आहे। आणि राम के नाम हा जर सेन्स ऑफ आम्ही किती दाखवून चैत्य गुरुवर दाखवून त्यावेळेस तर काही लोकांनी चांगला केला होता। म्हणजे ही माध्यमं किती आपल्याजवळ सशक्त माध्यमांना इतकं घाबरट सरकार म्हणतोय, एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारतात, लोकशाही स्वातंत्र्य नाकारतात,
कामरा काय त्याचं नाव कुणाल कामरा, त्याला तर एक तर खरं ते कॉमेडी आहे, एक व्यंग राजकीय व्यंग आहे. त्याला पहिल्यांदा तो कोण मंत्री आहेत शंभूराजे देसाई, तिथे म्हणाले त्याला त्याच्यात काय पाय याच्यामध्ये टायरमध्ये घालून, अरे हे 3M सरकार म्हणजे मवाली मस्तवाल आणि मगू सरकार ही भाषा करतं त्यांची. खरं म्हणजे या शंभूराजांना थोडीफार काहीतरी वाटली पाहिजे होते ज्ञानाची नाही करण्याची, छत्रपती नाही का शेजाऱ्याची की त्या कुठून काय त्याचं नाव प्रशांत गाव सोलापूरकर बोलला, शिवाजी महाराजांचा अपमान झालं त्याला काही वाटलं नाही, परंतु एकनाथ शिंदेबद्दल लिहिलं त्याला एवढं वाईट वाटलं. म्हणजे किती लाचारी आहे सत्तेसाठी. म्हणजे एकनाथ शिंदे शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असे शंभूराजांना आणि हा शाहू महाराजांचं काहीतरी वारसदार वगैरे समजतात. म्हणजे इतके मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अत्यंत शोकांतिक आहे. आणि मला आता जातीच्या प्रश्नावर जायचं नाही, पण मराठे एवढे लाचार आणि सत्तेसाठी एवढे चाकूगिरी करणारे महाराष्ट्रात मला तुम्ही दिसते. एका कलावंताची अभिव्यक्ती आहे. अरे उद्या आनंदनगर आमच्या तर डांबलं होतं, पण उद्या अण्णाभाऊ साठेंना येणार अर्बन नक्षलवादी म्हणतील, कारण अण्णाभाऊ साठे जगबद्दल घालवे गाव सांगून गेले मला बरोबर. अण्णाभाऊ साठेंचं जाऊ का सामेबोलीला पण म्हणतील आता उदू सारे रान आता पडले काय त्यांना बोलतील कुसुमाग्रज गरजा जे जे क्रांतीचा गरजा जे जयकार सुरवेळ नका ते कामगार आहे मी तळत ते तलवार सारा स्वतःचं थोडं होणार हे सगळे अर्बन नक्षलवादी. नामदेव असा माझ्या आत्म्याने आता जिंदाबाई आता रंगात पेटलेल्या अगणे सूर्यानो आता शहराला आग लागत चला. हे म्हणजे उद्याचा इतिहास हा हे सगळे मराठी साहित्यातले कवी अर्बन नक्षलवादी होते असं होईल. अशी उत्तरं घेतली. इतिहास बदलायचं काम चाललंय. आपले सगळे जे आयकॉन आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज असतील ज्याला आपण रयतेचे राजे म्हणतो, त्यांच्या दृष्टीने थोर प्रतिमा, आपल्या दृष्टीने रयतेचे राजे शाहू महाराज, फुले, बाबासाहेब आंबेडकर हे जे आपले संबंधीचे आयकॉन होते यांना ते हायजॅक करत चाललेले आहेत आणि त्यांना ते डेंजरस वाटतात सगळे सगळं आयडिओलॉजिकली आहे. आणि त्याच्यासाठी याच्या विरुद्ध ह्या मूल्यांचा प्रसार करा. ही खरं म्हणजे जशी राजकीय लढाई आहे तशी सांस्कृतिक लढाई आहे आपली ही लढाई आहे. आणि ही आपल्याला लढायची आहे कलावंतांची. कारण उद्या कलावंत उद्या यदा कदाचित नाटक बघितलं असेल तुम्ही त्याच्या नाटकावर बंदी येण्याची शक्यता आहे. कोकणातले सगळी लोककला जी काय मेळे असतात ते दशावतारी वगैरे या सगळ्या ह्याच्यावर आणि लेखकांना आता काय लिहावं हा प्रश्न पडलेला. म्हणजे एक सांस्कृतिक दहशतवाद आणि राजकीय दहशतवाद RSS आणि भाजप वापरताना जो प्रशांत पळा हा पुढच्या गाडीत कोणा पळाला आज काँग्रेसने आरोप केलेला अमोल लोणे ते फडणवीसाच्या कार्यालयाच्या गाडीतून चोरतो तेलंगणात गेलो. म्हणजे एकीकडे त्यांना संरक्षण द्यायचं आणि कामरासारखे किंवा रामदास सारखे विद्यार्थी जे संविधान मूल्याची जपणूक करतात आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना हे करायचं हे ते चाललेलं आहे. याच्या विरुद्ध आपल्याला लढा लागेल. उद्या काय टाटावाले काय समजत असतील टाटाला उद्या घेराव घालायचं समज इन्स्टिट्यूटला संबंध चेंबूर मानपूर संबंध सिद्धार्थ कॉलोनी लाल डोंगर महात्मा फुले नगर गोवंडी मानपूर आम्ही घालू शकतो. आम्ही घालू शकतो ना. म्हणजे टाटाने या इन्स्टिट्यूटने आम्ही मुख्यमंत्री या प्रसार याच्यातून आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो रामदासला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही लोकशाही मार्गाने लढतोय, लोकशाही मार्गाने तुमच्याकडे येतोय. मला वाटतं आपण त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी संयोजकांनी आणि साहित्यिक कलावंतांना तुम्हाला भेटायचंय या संदर्भात. लोकशाही मूल्यांची जी घसरण ती राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही एकीकडे एक जे चाललेले आम्ही त्या संदर्भात जात नाही पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही नागपूरमध्ये सांगता की ते बाहेरचे हात आहेत कोणीतरी चिथावणी दिली. अरे नितेश रावने एवढे वर्ष चिथावणी देत होता की काही काय बांगलादेशची होता काय नितेश राणे बांगलादेशची होता. बांगलादेशमधून चिथावणी आली मालेगाव मधून आली.
ही चित्र दिसत नव्हती का? म्हणजे भाजपच्या लोकांना, संघाच्या लोकांना संरक्षण द्यायचं, त्यांना द्यायचं आणि ते लोकशाही मूल्यांचं संरक्षण करतात आणि जीवन मूल्याचं आणि एक सांस्कृतिक लढाई करतात, त्यांना तुरुंगात डांबायचं. ही फॅशिझम झाला आहे. याच्याविरुद्ध आम्ही लढणार आणि रामदासला न्याय मिळेपर्यंत आम्ही सगळे मदत लावणार, पुढे जाऊन आहे की त्या कोर्ट म्हणते की त्या इन्स्टिट्यूटनी सगळे प्रोसिजर वगैरे फॉलो केलेली आहे, पण आणखी त्याच्यामध्ये चूक काढण्यासाठी जागा नाही, त्यामुळे त्याला जी काही पनिशमेंट दिली आहे ती योग्य आहे असं कोर्टाने म्हटलं आहे. या 2-3 गोष्टी आहे की कोर्टाने जी काही प्रोसिजर आहे इन्स्टिट्यूटची ती फॉलो केलेली आहे की नाही. मला वाटते त्या न्यूज रिपोर्ट मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की जे त्यांचं हँडबुक होतं ते 16-17चं हँडबुक रेफर करतात आणि जे हँडबुक ॲक्च्युली वेबसाईटवर सुद्धा दिलेलं नव्हतं, स्टुडंटला ते डिस्ट्रीब्यूट केलेलंच नव्हतं. 23-24चं जे हँडबुक आहे ते ॲक्च्युली लागू होतं आणि त्यात ही तरतूद नव्हती. तर त्यामुळे दॅट कॅन बी फाउंडेड व्हेरी इझिली. दुसरी गोष्ट आहे की वकिली मुद्दा आहे आणि असे बरेच असंख्य आजकालचे कोर्ट निकाल आहेत जे ॲक्च्युली फॉलो केले जाऊ शकतात. मी सांगत होतो की दुसरी गोष्ट ही आहे की जी एन्क्वायरी कमिटी नेमली त्यांची स्टँडिंग आपली कंप्लेंटची एक इन्स्टिट्यूटची कमिटी आहे, ती असताना सुद्धा त्यांनी एक आपली त्याच्या व्यतिरिक्त एक सेपरेट कमिटी कॉन्स्टिट्यूट केली की असे काही गोष्टी आहेत की त्यात जी कॉन्स्टिट्यूशन आहे दॅट इटसेल्फ इज इलिगल, दॅट्स नॉट इन ऑर्डर. आणि तिसरी गोष्ट ही आहे की त्यांनी त्याला शोकॉज नोटीस दिल्यानंतर रामदासनी जे एक्सप्लेनेशन दिलं त्याच्या रिस्पॉन्समध्ये त्याचं काही कन्सिडरेशन नाही केलं किंवा त्याला अपॉर्च्युनिटी सुद्धा दिली नाही त्या कमिटी समोर जाण्याची. त्या तिन्ही गोष्टी आहेत त्या सबशियल ॲक्च्युली चुकीच्या गोष्टी आहेत. त्यानंतर मी ॲक्च्युली आय विल फॉल्ट दी मॅनेजमेंट ऑफ द टाटा सो कॉल्ड इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस. यांना ही एवढी एकेकाळी थोडी नावाजलेली इन्स्टिट्यूट होती, आता मी मानत नाही ती नावाजलेली आहे, पण मी एक सगळ्यातल्या या देशातल्या सगळ्यात जास्त म्हणजे एलिट मानल्या जातात अशा इन्स्टिट्यूट्स IIM अहमदाबाद, IIT खडगपूर, इथे याचा मी अलोमनस आणि फॅकल्टी म्हणून आणखी एक रिक्रुटर म्हणून मी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये त्यांना या अशा इन्स्टिट्यूटमधून लोक रिक्रूट करत होतो. या नात्याने मी काय सांगू शकतो की हे जे चाललेलं आहे युनिव्हर्सिटी नुसती पुस्तकं वाचण्यासाठी नसते, आणि PISS सारखी इन्स्टिट्यूट तुला अक्कल पाहिजे, त्या डायरेक्टरला किंवा त्या प्रोफेसरांना अक्कल पाहिजे की हे पुस्तकं वाचून असे तयार होत नसतात. आम्हाला एक राउंडेड पर्सनॅलिटीचे स्टुडंट पाहिजे असतात, म्हणजे रिक्रुटर म्हणून सांगतो आम्हाला राउंडेड पर्सनॅलिटीचे स्टुडंट हे करतात. आणखी जे लोक अशा अवांतर गोष्टी स्टुडंट ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा पॉलिटिकल स्पेसमध्ये जे ॲक्टिव्ह नसतात, ज्यांना ज्ञान नसते, त्यांचं आम्हाला काही काम नसतं. आणि मी सांगू इच्छितो एक अनुभवावरून, एक स्टुडंट ॲक्टिव्हिस्ट आणखी या एलिट इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी आणखी शिक्षक या 3-4 नात्याने मी बोलू शकतो, या लोकांना अक्कल नाही. स्टुडंटचं ॲक्च्युली युनिव्हर्सिटी स्पेस देते, तो काही प्रायमरी शाळेचा विद्यार्थी नाही डिसिप्लिन हे करण्याकरता, तो आपण स्कूलातून आपल्या परिस्थितीतून तिथपर्यंत आलेला आहे आणि तो एक जागरूक सिटीजन म्हणून बनू पाहतो. तर त्याला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट असणं हे ॲक्च्युली काय म्हणता येईल क्रेडिटेबल आहे. ओके, असे विद्यार्थी आणि आजच्या काळात असे विद्यार्थी सरसावून पुढे येतात, त्यांना ॲक्च्युली जास्त प्रेज करायला पाहिजे. त्यातून पुढच्या आपल्या एक सिटीजन म्हणून तो लिडरशिप क्वालिटीज येतो, आणखी बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये येतात, त्याला सिव्हिक अवेअरनेस येते. त्याशिवाय
त्याला हे पनिशमेंट करण्याकरता म्हणजे ज्या रीतीने त्याला पनिश केलं गेलेलं आहे त्यात आपल्याला दिसून येईल की त्याचे फंडामेंटल राईट आहे काही या देशांच्या घटनेनं फंडामेंटल राईट दिलेलं आहे. त्या इन्स्टिट्यूटच्या नियमावली त्यापेक्षा कॉन्स्टिट्यूशन ही वरची गोष्ट असते आणि त्यानुसार त्याचे जे फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत अधिकार आहेत की फ्री एक्सप्रेशनचा राईट आहे, फ्री स्पीचचा राईट आहे किंवा फ्री असेंब्लीचा राईट आहे, ह्या सगळ्या राईट्सचं हनन होत आहे. ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घ्यायला पाहिजे. यामुळे जो म्हणजे हा उघड अन्याय आहे आणखी या लोकांनी आपले डोळे उघडावे. देशात चाललेलं आहे जी नासधूस चाललेली आहे देशाची ती आपल्याला माहीत आहे. अजून 10 वर्ष 20 वर्ष आपण तेच गाणं गाण्याची गरज नाही आहे. आणखी पुढे काय काय होणार आहे ते पाहायचं आहे. पण यांनी आपले डोळे उघडायची वेळ आलेली आहे आणि सगळ्यांनी याबाबतीत आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे. थँक्यू. मुंबईतल्या विविध विद्यार्थी संघटना, युवक संघटना, सामाजिक संघटना, आंबेडकरी संघटना सगळ्यांच्या मिळून एक व्यापक कमिटी झालेली आहे आणि त्याच्या वतीने हे आंदोलन, हे कॅम्पेन आम्ही सगळं करतोय. आज या कॅम्पेनचा एक भाग म्हणून ही सगळ्या लेखक, साहित्यिक, पत्रकारांची, मान्यवरांची एक इथे घेतलेली आहे. आम्ही ही कॅम्पेन ही महाराष्ट्रभर वेगळ्या तऱ्हेने आज हे इथे 5-6 मान्यवर इथे आलेले आहेत. आम्ही महाराष्ट्रातले जे अनेक साहित्यिक आहेत, लेखक आहेत, कलावंत आहेत, त्यांचं एक स्वाक्षरी अभियान हे महाराष्ट्रभर चालवणार आहोत आणि त्याचबरोबर देशभरातले जे साहित्यिक, लेखक, विचारवंत त्यांना देखील इन्व्हॉल्व करणार आहोत. आणि त्यांच्या वतीने आम्ही देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, त्यांना देखील एक निवेदन देणार आहोत की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालावं. कारण हा विद्यार्थ्यांचा ही गळचेपी जी आहे ती त्यांच्या स्वातंत्र्याची गळचेपी होते, ते आम्ही पुढच्या काळात करणार आहोत आणि त्या संदर्भात पुढची कॅम्पेन ही आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. तसेच या प्रश्नावर असा एक प्रयत्न चालू आहे की जसं आता सोमनाथ यांनी सांगितलं की हा केवळ मुंबईतला विद्यापीठाचा मुद्दा नाही आहे, हा केवळ टीसचा मुद्दा नाही आहे. तर औरंगाबादचं बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असेल, मग पुणे विद्यापीठातला अलीकडे झालेल्या काही घटना असतील, तर ह्या सगळ्या घटनांमध्ये दिसतं की सगळीकडे विद्यार्थ्यांची भुसकटदाबी सुरू आहे. परवा आंबेडकर विद्यापीठ आहे, JNU असेल किंवा केंद्रीय विद्यापीठ जी आहेत त्या ठिकाणी हे सगळं सुरू आहे. तर या प्रश्नावर म्हणजे कॅम्पस डेमोक्रेसी, विद्यापीठामध्ये जी शैक्षणिक क्षेत्रातली जी काही लोकशाही हक्क आहेत तर त्याच्यावर गदाण्याचं काम सगळं सुरू झालेलं आहे. तर त्या कॅम्पस डेमोक्रेसीच्या प्रश्नावर एक राज्यव्यापी परिषद लवकरच आम्ही मुंबईमध्ये घेणार आहोत. मे महिन्यामध्ये आम्ही करण्याची तयारी चालू आहे आणि त्याच्यापूर्वी ही कॅम्पेन ठिकठिकाणी सुरू होणार आहे. त्याचबरोबर मुंबईतल्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आणि वस्त्यांमध्ये देखील या संदर्भातल्या स्वाक्षरी मोहीम असेल किंवा इतर सगळ्या मोहिमा, प्रचार सभा आम्ही करणार आहोत. तर ही फक्त आता सुरुवात आहे. आजच्या ह्या मान्यवरांनी सुरुवात केलेली आहे, परंतु याच्या पुढच्या काळात देखील आम्ही इथे गप्प राहणार नाही. तर या ठिकाणी अनेक इथे आमचे दलित अधिकार आंदोलनाचे कॉम्रेड पटेकर आलेले आहेत. इथे ते स्वतः चेंबूरला सफाई कामगार आहेत आणि त्या ह्याच्यात काम करतात. तर असे अनेक लोक आहेत इथे, IITचे विद्यार्थी, कलेक्टिव्हचे विद्यार्थी आलेले, इतर अनेक वेगवेगळ्या संघटनांचे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि मी आणि आम्ही लवकरच या पुढच्या महिन्यामध्ये या शाळांची हे झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना मान्यवरांचं शिष्टमंडळ जसं अर्जुन डांगे यांनी सांगितलेलं आहे तर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या संदर्भामध्ये आपले हंडोरे जे आहेत, चंद्रकांत हंडोरे, त्यांना देखील आम्ही भेटलेलो आहोत आणि त्यांचा देखील याला पाठिंबा आहे आणि ते सुरुवातीपासून तुमच्या सोबत आहेत. ते त्या भागात राहतात आणि तिथले खासदार आहेत. तर ते असे जे वेगवेगळे लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन आम्ही ही पुढची लढाई जी आहे संघर्ष करणार आहोत. मी आता अधिक न बोलता आपल्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार और देखिए, मुझको ये रामदास वायनाड जिला से है केरला. आई हैव स्पेंट मंथ्स इन वायनाड डिस्ट्रिक्ट और मुझको ये अच्छी तरह जानता हूँ कि वहाँ से आने एक लड़का, वायनाड डिस्ट्रिक्ट इज एन आदिवासी डोमिनेटेड डिस्ट्रिक्ट. इज ए दलित फ्रॉम एन आदिवासी डोमिनेटेड डिस्ट्रिक्ट. क्या अचीवमेंट है उनका यहाँ आके NET नेशनल एंट्रेंस टेस्ट को टॉप करना, टॉप स्टूडेंट को ये कर रहा है. और मुझको ये कहना है कि ये कोई एक्सीडेंट नहीं है, ना आइसोलेटेड केस. आपको कुछ नंबर्स देता हूँ. मोदी सरकार का पहला 7 साल में, मतलब 214 से 221-22 तक
IITs, IIMs, सेंटर्स ऑफ एक्सलेंस, सेंट्रल यूनिवर्सिटी, सिर्फ इनमें 122 आत्महत्या हो चुका है और उसमें ओवरवेलमिंग मेजॉरिटी दलित बहुजन, ओवरवेलमिंग मेजॉरिटी दलित, उसमें उनमें है दलित 24, बहुजन ओबीसी 41, माइनॉरिटीज 3 और वो 100 ये 2021 तक, उसके बाद जितना नंबर से पार्लियामेंट में नहीं बताया, देयर इज नो ऑफिशियल कंफर्मेशन, लेकिन बहुत बढ़ गया, बहुत बढ़ गया। तब भी 21 तक देखिए वो 122 आत्महत्या में IIT 34, IIM 5, नेशनल टेक्निकल इंस्टीट्यूट NTI, IIT का एक रंग, NIT का जो एक रंग नीचे है उनमें 30 है और सेंट्रल यूनिवर्सिटी में 37। देखिए क्लियर पैटर्न है कि अब कौन सी इंस्टीट्यूट में हो रहा है, इंस्टीट्यूट ऑफ एक्सेलेंस, वो बड़ा बड़ा इंस्टीट्यूट, एलिट इंस्टीट्यूट में, और किसको हो रहा है, दलित बहुजन ज्यादा से और माइनॉरिटी। और ये सिर्फ यहाँ नहीं हो रहा है, मुंबई में बहुत कुछ होता है। देखो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, ये अगर हम एकेडमिक फ्रीडम और फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन को देखेंगे देश में आज भी चल रहा है। कुणाल कामरा का कमेंट शिंदे के ऊपर, और वो क्या कहा, जो भी कुणाल कामरा कहा उससे पहले वो अजीत पवार जी ने कहा। और जब प्रेस कॉन्फ्रेंस में किसी ने अजीत पवार से पूछा ये कहा या नहीं कहा, अजीत पवार जी ने कहा हाँ मैंने कहा, उस समय सही था, आज सही नहीं है। जो मैंने कहा शिंदे के खिलाफ उस समय, वो साल वो सही था, आज तो फॉल्स, झूठ। तो अब देखिए ये एक concerted thought out strategy of destroying the Indian intellectual class and the academic campus in India. अब देखिए 5-10 एग्जाम्पल, 100 एग्जाम्पल भी दे सकते हैं, लेकिन इस टाइम में 10-15 मिनट में जब रोहित वेमुला का आत्महत्या हुआ 216 जनवरी का, वो और अब देखिए कौन कौन अपॉइंट करना है इन लोगों, करना है वाइस चांसलर, डायरेक्टर ऑफ इंस्टीट्यूट, हु आर द पीपल हु दे आर अपॉइंटेड, वो क्लियरली एक एजेंडा के साथ लगाया। जब रोहित, व्हाट वाज द ओरिजिनल इंसिडेंट जिसमें रोहित वेमुला इन्वॉल्व था, उनमें वो इंसिडेंट में अप्पाराव कोडिले, वो वाइस चांसलर, 5 दलित स्कॉलर को सस्पेंड किया और हटाया कैंपस से, 5 दलित स्कॉलर, और उनमें से रोहित वेमुला एक था। और ये जो इंक्वायरी हुआ, दे गॉट द इंक्वायरी टू से वो दलित नहीं था, SC नहीं था, ये ऑफिशियल इंक्वायरी था, इट सेड ही इज नॉट अ दलित। एंड फिर अप्पाराव को, he is also the man accused of plagiarism, एक 10-12 पेपर प्लेजरिज्म, और खुद एडमिट किया वो अनइंटेंशनली और इनएडवर्टेंटली हुआ उनका प्लेजरिज्म। और ये सब एडमिशन के बाद मोदी जी और चंद्रबाबू नायडू जी एक फंक्शन लगा के इंडियन साइंस कांग्रेस तिरुपति में उनको एक स्पेशल ऑनर, मिलेनियम प्लाक, ऑनर प्लाक दिया, बेस्ट रिसर्च, जो खुद एडमिट किया मैंने प्लेजरिज्म किया, उनको बेस्ट रिसर्चर मिलेनियम ऑनर प्लाक उनको दिया अपर। और he has admitted to plagiarism, he has admitted to expelling these people, एक भी एक्शन नहीं लिया। दूसरा आप देखो वेलायुधन मुरुगेसन, अन्नामलाई यूनिवर्सिटी वाइस चांसलर, जितना हंगामा किया उसने वहां,
और वो एक स्टडी हुआ वेला मुर्गे अनामला यूनिवर्सिटी ने एक फॉरेन स्कॉलर एलिजाबेथ बिग स्टडी किया रिसर्च ऑफ अनामला यूनिवर्सिटी 200 पेपर मिला जिसमें प्लेजरिज्म डिस्टॉर्शन ऑफ इमेजेस सब मिल गया और उसमें 14 पेपर वाइस चांसलर का नाम ऑथर या को ऑथर उनको भी कुछ नहीं हुआ नथिंग हैपेंस ही इज देयर फॉर अ पर्पस ही इज देयर टू डिस्ट्रॉय द इंटेलेक्चुअल कैपेसिटी ऑफ दैट फिर छत्रपति शाहू महाराज यूनिवर्सिटी कानपुर में भी एक है महाराष्ट्र में नहीं है ये कानपुर उत्तर प्रदेश में एक है विनय कुमार पाठक he has been vice chancellor of 8 universities CBI probe for corruption extortion और उसका renew किया he has done 3 terms over there he is I think still the vice chancellor Pondicherry ऐसा 8-10 वाइस चांसलर जो उसका PhD था नहीं कृष्णमूर्ति चंद्रिका वो चंद्रा कृष्णमूर्ति पौंडीचेरी यूनिवर्सिटी का वाइस चांसलर उनका डीलिट PhD इज नॉन एग्जिस्टेंट कुछ श्रीलंका यूनिवर्सिटी से दिया डीलिट PhD डीलिट the probe panel found that her डीलिट was non existent पता नहीं कि वो यूनिवर्सिटी भी था श्रीलंका में वो 4-5 she is the only one who got kicked out maybe because she was an appointee in the last year of UPA only one who has been फिर ममिदला जगदीश JNU का सेडिशन क्या क्या किया क्या नहीं किया उसको प्रमोशन दिया UGC चेयर और IIT मुंबई देखिए जब सुधनवा देश जैसा आनंद ने कहा ग्लोबली ये सिचुएशन आ रहा है अरे वो पैलेस्टीनियन का इशू मुंबई में भी पहुंच गया सुधनवा देशपांडे स्पोक अबाउट द स्ट्रगल फॉर फ्रीडम इन पैलेस्टाइन हिस्टोरिकली और अटैक किया उसको RSS ने ये सब लोग मुंबई में कि he was speaking in support of terrorist Hamas और ये वो टेररिस्ट का होता उसमें जुबैरा एक पैलेस्टीनियन पोएट who died long before this Hamas was there before this episode of Hamas और जिसने वो पोएट वो इंटेलेक्चुअल he called for a state where all people Christians, Jews, Muslims would have equal rights. इसको लेकर कह दिया कि he is supporting Hamas और सुधनवर और उसके बाद the greatest scholar of linguistics in India गणेश देवी को बैन कर दिया कैंसिल किया उसका लेक्चर IIT मुंबई और कुणाल कामरा ने बात यह है कि it is not an accident nor isolated ये unthinking action नहीं है सोच के एक पॉलिसी they are going to crush the देखो the academic and intellectual space the university space is one of the best spaces for Dalit voters जहाँ they can make their voices heard without fear of deadly retaliation अभी तो आ गया फिर so I think that you really need to think about what we are fighting against is it one stray injustice which can be set right by a higher court I don't think so I think I'm confident that unless the Supreme Court is completely out of its mind it cannot uphold this judgment unless if it upholds this judgment, I think to forget about campus freedom. Also, it is a myth there, totally. But the point is, even if the Supreme Court strikes this down, these are people who are going ahead
in complete contempt of courts, what the court say. What has the court said about bulldozer justice? तब भी हो रहा है, उसके बाद हो रहा है, उसके बाद 10 बार 12 बार हो चुका है. So what are we fighting is the question. I think we are fighting, as Anand said, everyone here said, the coming of a fascist imposition of culture on this very diverse nation. And I think we have to approach it in that regard and build alliances, unity to fight it. And I think those struggles will also put pressure on the courts. Thank you. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.